मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल मोठं वक्तव्य केलंय। मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं असं राज म्हणाले। कोर्टाचा निर्णय बाजूने लागला असता, अन्य काही गोष्टीही बाजूने असत्या, पण मोदी नसते तर अयोध्येतलं राम मंदिर आपल्याला दिसलं नसतं असं राज म्हणाले। दरम्यान मोदींबद्दलची भूमिका मी बदलली नाही, त्यांच्या काही धोरणांवर मी टीका केली होती असंही राज ठाकरे यांनी पुढे म्हटलंय। खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे, परंतु 1992 पासून ते 2024 पर्यंत एक रखडलेली गोष्ट, ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे, मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती। आणि एक निश्चित, जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं। जे सांगितलं माझ्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना की यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे। पहिल्या 5 वर्षातल्या काही गोष्टी ज्या मला पटल्या नाहीत त्याच्या बाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला। अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली। प्रश्न 2014च्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते, तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं। आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत, त्याला धोरणांवरती त्याला टीका म्हणतात। ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती, ती मुद्द्यांना टीका होती। त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।